Hello, welcome back to the lesson An Encounter of a Special Kind. It's the first part of the story we saw. The narrator does the descriptions of his luxurious campus. When he became engrossed in various magazines and storybooks, that a time he heard the commotion of out of street and he rushed to the veranda and he saw something horrible incident that a big male langur was holding a baby langur in his hands and he definite intent to kill. That a time the narrator attacked on big male langur with a stout stick and hurled some stones after the langur to drop the baby from the sloping roof over the veranda, and the narrator succeeded to catch hold of the baby langur's tail. Such type of we saw the story. Now we will learn next part of the story. By this time my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. याच वेळी माझे आईवडील आणि माझ्या बहिणी वरांड्यामध्ये आल्या, घराच्या बाहेर वरांड्यामध्ये आल्या अँड वेर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि माझं जे बचाव कार्य चालू होतं त्याचे ते साक्षीदार झाले. म्हणजे त्यांनी मी हे जे रेस्क्यू ऑपरेशन करत होतो ते त्यांनी पाहिलं. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि त्याच वेळेला आमचे काही शेजारीसुद्धा त्या दूर उभे राहून माझ्या या रेस्क्यू ऑपरेशनकडे पाहत गोळा झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. Coop means खुराडे. आणि मी लगेचच त्या छोट्याशा वानरीच्या पिल्लाला टू आवर बॅकयार्ड, घराच्या मागचा जो जागा असते, भाग असतो, म्हणजे परसबाग या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या परसबागेत त्याला घेऊन आलो अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आणि तेथे असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्याच्या ठिकाणी, म्हणजे कोंबडे ठेवण्यासाठी जी बरीचशी मोठी अशी जागा असते त्या जागेमध्ये मी त्याला झोपवले. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचड. त्याचं संपूर्ण शरीर खूप अशा चाव्यांनी आणि स्क्रॅचड, ओरखडे निघाले होते त्याच्या अंगावर. खूप त्याचे चावे घेतलेले होते त्या बिग मेल लंगूरने. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि त्याच्या ज्या जखमा होत्या त्या काहीशा जखमामधून ब्लड ओघळत होतं, वाहत होतं. उझिंग या ठिकाणी उझिंग हा जो शब्द आलेला आहे, उझिंग म्हणजे वाहणे. रक्त त्या जखमामधून भळाभळा वाहत होतं. The baby remained motionless
आणि ते वानराचं पिल्लू मात्र एकदम निश्चल स्तब्ध अशा अवस्थेमध्ये निश्चित पडलेलं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी लगेचच फर्स्ट एड किट, प्रथमोपचार औषधाची जी पेटी असते आपल्या घरामध्ये, ती त्यांनी आणली आणि त्या पिल्लाच्या जखमा स्वच्छ धुवून त्यावर त्याने औषधोपचार केले आणि स्टॉप द ब्लिडिंग, आणि त्या जखमामधून जे रक्त येणार होतं ते रक्त यायचं थांबलं. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. आणि त्या या ठिकाणी ब्रीदिंग मीन्स श्वासोश्वास हा त्या ठिकाणी थोडासा कमी प्रमाणामध्ये चालू होता. हे पाहून मात्र मला आय वॉज रिलीव्ड, खूप थोडंसं रिलॅक्स वाटलं, समाधान वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि त्यावेळेस मात्र मी त्या वानराच्या पिल्लाच्या अंगावरती स्प्लॅशेस म्हणजे शिंतोडे, थंड पाण्याचे शिंतोडे त्याच्या अंगावरती टाकले. मेड द बेबी स्टर. त्यावेळेस मात्र त्याने थोडीशी हालचाल केली. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि त्यानं थोडीशी धडपड करून, प्रयत्न करून तो कसा बसा उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीप इन द विंड. आणि ते भेदरलेलं पिल्लू जसं वारं एखाद्या वेळेस सुटावं, नकळची जी वाऱ्याची झुळूक असते आणि त्या वाऱ्याच्या झुळकूमध्ये एखादं झाड स्तब्ध राहावं आणि त्या स्तब्ध झाडामध्ये त्याचे काही पानं, 1-2 पानं अशी लुकलुकत राहावेत, तसं त्याचे जे स्टेट ऑफ शॉक स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीप इन द विंड. त्या पानासारखे त्याचे शरीर थरथरत होतं. आणि हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टिअर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. आणि त्याचे छोटे छोटे लुकलुकणारे डोळे पाण्याने तुडुंब भरून गेले होते, डबडबले होते. आणि दबक्या आवाजामध्ये ते हुंदके देऊन रडू लागले. मफल्ड क्राय, सॉब विथ मफल्ड क्राय म्हणजे दबक्या आवाजामध्ये. सॉब मीन्स या ठिकाणी हुंदके देणे. जसं आपण एखाद्या छोट्या मुलाला थोडंसं रागवावं, जोरामध्ये डोळे वटारावेत आणि त्याला मारल्यासारखं करावं, ज्याच्यावर आपण कधीच रागवत नाहीत, बघा त्यावेळेस तो कसा हुंदके देतो. आणि हुंदके देऊ देऊ रडतो, म्हणजे त्याच्या डोळ्यावरून पाणी ओघळलेलं असतंय आणि तो हुंदके द्यायला लागतो. आणि तेवढ्यामध्ये तुम्ही मात्र त्याला काहीतरी खायला द्या. त्या डोळ्यावरलं पाणी गालावर आलेलं असते, ते गालावरलं पाणी तसंच असते आणि त्याला चॉकलेट दाखवा, लगेच तो चॉकलेट घेतो आणि आपल्या तोंडामध्ये टाकतो आणि लगेच हसायला लागतो. ही जशी मानवी पिल्लाची जी गोष्ट आहे, तसंच जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्राउमा, या ठिकाणी सुद्धा अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे ते हुंदके देऊ देऊ रडत होतं. ट्राउमा मीन्स धसका बसल्यासारखं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टीड हँड अँड बिगन टेकिंग हिसिटंट बाईट्स. आणि मी लगेचच एक माझ्याजवळ केळी होती, ती मी सोलून
त्याला दिली त्यावेळेस त्याने आपल्या थरथरत्या हाताने त्याने ते आपल्या हातात घेतले आणि बिगन टेकिंग हेसिटंट बाईट्स. आणि तेवढं त्याला ओरखडलेलं असताना त्याचे त्या मेल लंगूरने ओरखडे घेतलेले असताना, चावा घेतलेले असताना सुद्धा तो बिचकत ते सोललेलं केळी खायला त्यानं सुरुवात केलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. आणि त्या बेबी लंगूरच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून माझं पूर्णपणे लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. अनकॅनी मीन्स एक प्रकारची विलक्षण विचित्र जाणीव होणे. आणि अचानकपणे आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. आणि त्याच वेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवत आहे याची मला जाणीव झाली. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी थोडंसं त्या खुराड्यापासून दूर वळलो आणि वळल्यानंतर थोडंसं वर पाहिलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि जसा मी वळलो तसं त्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी बारीक सारीक प्रत्येक हालचाल ती मदर लंगूर निरीक्षण करत होती, पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. आणि जणू काही आपलं पिल्लू ते सुरक्षित आहे याची तिला खात्री पटली होती म्हणून शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती एकदम शांतपणे त्या ठिकाणी या लेखकाची तिच्या पिल्लाविषयी असलेली ग्रेट ॲटिट्यूड, कृतज्ञता ती पाहत होती. मीन व्हाईल मध्यंतरीच्या काळात दरम्यानच द बेबी sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. आणि तेवढ्यामध्येच त्या पिल्लाचं लक्ष त्याच्या आईकडे गेलं. आपली आई आली याची त्या पिल्लाला चाहूल लागली आणि ते मात्र ही स्टार्टेड टू सॉब. त्याची हुंदके जास्त जोराची सुरुवात झाले अँड क्राय अ लिटल लाऊडर. आणि मोठ्यानं हमसून ते रडू लागलं. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. Retreated means थोडंसं मी माघारी वळलो. आणि ती आई आली हे माझ्या लक्षात आल्या आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावं म्हणून मग मी त्या खुराड्याच्या दारातून थोडंसं माघारी परत आलो. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. आणि ताबडतोब लगेचच ती मदर लंगूर त्या स्वयंपाकगृहाच्या छपरावरून खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि तिने आपल्या पिल्लाला अलगद हातामध्ये उचलून घेतलं आणि आपल्या इन हर आर्म्स आपल्या कुशीमध्ये तिनं त्याला जखडून घेतलं, कवटाळलं. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आणि ती आपल्या पिल्लावरती झालेला जो हल्ला आहे त्यामध्ये त्याला झालेल्या जखमा होत्या त्याची ती इन्स्पेक्शन तपासणी करू लागली. आणि तपासणी केल्यानंतर देन कडल्ड हिम टाईट इन हर बॉसम. कडल्ड मीन्स कवटाळले, बॉसम मीन्स हर बॉसम तिच्या हृदयाशी. आणि तिने आपल्या पिल्लाला
एकदम घट्ट असं आपल्या हृदयाशी कवटाळून घेतलं. जसं आईचं आणि बाळाचं नातं असतं. त्या बाळाला थोडं जरी खरचटलं तर आईचा जीव मात्र खूप खालीवरी होतो. म्हणजे आईच्या जीवाला चैन पडत नाही आणि तिच्या डोळ्यामधून टचकून असं पाणी येतं. आईचं आणि बाळाचं प्रेम या जगामध्ये आपल्याला दुसरं प्रेम असं कुठंच पाहायला मिळत नाही की जेवढं आईचं आपल्या बाळावर असते. ते बाळ मोठं झाल्यानंतर आई एवढं प्रेम करू शकत नाही जेवढं ती आई, तिचं बाळ मोठं झालं, म्हातारं जरी झालं, जर आई असेल तरी सुद्धा ते म्हातारा, तिचा मुलगा असेल, मुलगी असेल, ते एक तिचं छोटंसं बाळच आहे असं तिची कल्पना असते. आणि जसं आपण ग्रामीण भागातच राहतो आणि ग्रामीण भागामध्ये जसं गाय असते, गाय जेव्हा ती तिच्या पिल्लाला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर ती जेव्हा 1-2 दिवसामध्ये ती शेतीमध्ये अन्न पाण्यासाठी चरण्यासाठी जाते, तिचं मन लागत नाही. ती धावू धावू आपल्या पिल्लाकडेच, वासराकडे धावत येत असते. म्हणजे एक मूक जनावरसुद्धा त्याच्या बाळाविषयी किती त्याचं उत्कट प्रेम व्यक्त होतंय हे आपण पाहिलेलंच आहे. आणि हळूहळू जसं जसं ती शेतामध्ये चरायला लागते आणि ज्यावेळेस तिचं पोट भरतं त्यावेळेस मात्र ती, जसं कवितासुद्धा आहे मराठीमध्ये, हंबरून वासराला चाटते जवा गाय, या पद्धतीनं ती हंबरतच आपल्या वासराकडे, घराकडे धाव घेते आणि आपल्या वासराजवळच येऊन थांबते. हे जसं मुक्या प्राण्याचं आपल्या बाळाविषयी असलेलं प्रेम, तसंच त्या मदर लंगूरचं आपल्या बेबी लंगूरशी असलेलं हे जिव्हाळ्याचं, जीवापेक्षाही मोठं प्रेम ती लपवू शकलेलं नाही आणि हा लेखकानं सुद्धा पाहिलेला आहे. आणि देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम, आणि तिने आपल्या पिल्लाला आपल्या छातीशी घट्ट असं पकडून ठेवलं, कवटाळलं. द बेबी फाउंड ग्रेट सोल्यास इन हर केअरिंग आर्म्स, आणि तिच्या आईनं ज्यावेळेस त्या पिल्लाला घट्ट पकडलं त्यावेळेस मात्र त्या दुःखी कष्टी The baby found great solace in her caring arms, आणि ते बेबी ज्यावेळेस आपल्या आईच्या कुशीमध्ये निवांत श्वास घेत निश्चित पडलं, तिच्या मायेच्या मिठीमध्ये त्या पिल्लाला सोल्यास मीन्स एक दिलासा, सांत्वन मिळाला. The mother sat still with the baby in her lap for a few minutes, आणि त्या पिल्लाची आई मदर लंगूर काही मिनिटे त्याला तसंच आपल्या मांडीवर घेऊन शांतपणे काही मिनिटं तशीच बसली. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. Further assault means भविष्यातील पुढच्या हल्ल्याविषयी. Pondering means ती विचारमग्न झाली. It was almost as if she was pondering over her options
आणि बहुधा पुन्हा जर हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत बसली असावी फॉर अ फ्यू सेकंड्स. आणि काही क्षणासाठीच द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही क्षणासाठीच त्या मदर लंगूरने, त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे, आज सुद्धा आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आज सुद्धा तिने माझ्या डोळ्यात डोळे जे घालून पाहिलं, आज सुद्धा मी ते विसरू शकत नाही. शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. कारण का तिच्या पिल्लाचं जे रक्षण केलं होतं मी, तिने ती कृतज्ञता व्यक्त करणारे डोळे मी पाहिले होते. असे या ठिकाणी लेखक तिच्या मनातल्या भावना ओळखतो आणि आज सुद्धा विसरू शकत नाही असं त्या ठिकाणी तो म्हणतो. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे सेड थँक्स टू मी. कारण का तिच्या डोळ्यातले भाव जे मी पाहिले, सेंटिमेंट, तिच्या मनातली भावना पाहिली, अँड द वे शी सेड थँक्स टू मी. कारण का ती तिच्या हृदयापासून कृतज्ञतापूर्वक मला आभार म्हणत होती. माझ्याविषयी आभाराची भावना तिच्या मनामध्ये झालेली होती आणि म्हणूनच ते मला पाहून खूप आय वॉज ओव्हरवेल्म्ड, माझं मन भरून आलं होतं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आणि माझ्यासमोरच आपल्या दुःखी कष्टी त्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन ती दिलासा देणारी एक युनिव्हर्सल मदर, म्हणजे वैश्विक माता, विश्वाची माता, की इतर कोणत्याही जगातल्या इतर कोणत्याही मातासारखीच, आईसारखीच एखाद्या पिल्लाला, आपल्या बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी मला दिसली. स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. स्ट्रायकन मीन्स दुःखी कष्टी बाळाला. आज सुद्धा एखाद्या आईच्या समोर आपण एखाद्या बाळाला थोडंसं ढकलावं किंवा चापट मारावी, बघा ती आई भांडायला उठते आपल्यासोबत आणि लगेच तिचा हात सुद्धा आपल्यावरती उगारला जाऊ शकतो. म्हणजे इतकं प्रेम ते त्या आईमध्ये असते. म्हणजेच सेट युनिव्हर्सल मदर. जगातली कोणतीही माता अशा दुःखी कष्टी आपल्या बाळाविषयी ती त्या ठिकाणी विचार करत बसलेली होती. तसंच माझ्यासमोर सुद्धा ही दुःखी कष्टी बाळाला आपल्या कवेमध्ये घेऊन दिलासा देणारीच इतर मातासारखीच ती आई मला दिसली. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूम. आणि त्यानंतर इन फ्लॅश, फ्लॅश म्हणजे डोळ्याची पापणी अशी पडेपर्यंत, म्हणजे क्षणार्धामध्ये आपल्या पिल्लाला क्लिंगिंग टू हर बेली, आपल्या पोटाशी घट्ट पकडून. आपण सुद्धा पाहिलेलं असते वानरीचं पिल्लू तिच्या पोटाला घट्ट पकडून बसत असते. आईला सुद्धा खात्री असते की माझं पिल्लू कितीही उड्या मारलं तरी मला सोडत नाही, आणि ती सुद्धा आपल्या पिल्लाला घेऊन या फांदीहून त्या फांदीवर किंवा या घराहून त्या घरावर उड्या मारून ती पुढे निघून जात असती. तसंच काही क्षणार्धामध्ये त्या मदर लंगूरने आपल्या बाळाला पोटाशी घट्ट धरून माझ्या स्वयंपाकगृहाच्या छपरावरती तिने उडी मारली. सी सर्वेड द एरिया फॉर द व्हिसियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द
व्हायोलंट एन्काउंटर. व्हायोलंट ज्या ठिकाणी भीषण हल्ला झाला होता अशी चकमक, व्हायोलंट एन्काउंटर. आणि ती ज्यावेळेस छपरावर बसली आणि तिनं बारकाईनं तिथलच्या परिसराचं निरीक्षण केलं की फॉर द विशियस मेल लंगूर, हा जो दुष्ट हिंस्र जो मेल लंगूर होता तो तर कुठे नाही ना आता, नाहीतर पुन्हा माझ्या बाळावर हल्ला करू शकतो, ही त्याचं ती सर्वे करू लागली, निरीक्षण करू लागली. अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायोलंट एन्काउंटर. आणि ज्या बाजूने ती भीषण व्हायोलंट एन्काउंटर हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship comes into action. The brief meeting with the mother, त्या आईसोबत झालेली लेखकाची ओझरती भेट, and the baby langur convinced me that interspecies communication langur and mutual trust is indeed a reality. आणि मला एक खात्री पटली की द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन, की जे प्राणी मात्र असतो त्यांच्यामध्ये इंटरस्पेशीज वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी असतात, पक्षी असतात, पशु असतात, त्यांच्यामध्ये जे आपलं कम्युनिकेशन आहे, जो संवाद आहे, आणि म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड, जो दृढ विश्वास आहे, जो दृढ विश्वास आहे, हो खरोखरच ती सत्य गोष्ट आहे, रिॲलिटी. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट चॉर, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. आणि एकमेकांच्या मनामधल्या भावना जर योग्य रीतीने जाणल्या तर ते नाते अधिक सुरेल बनेल, अधिक जवळीकतेचं बनेल, असे या ठिकाणी लेखक म्हणतोय. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड अॅनिमल, बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. पहा, या संपूर्ण पाठाच्या माध्यमामधून जो लेखकाला आपल्यापर्यंत संदेश पोहोचायचा आहे, या 4 ओळीमध्ये त्याने संदेश आपल्याला पोहोचवलेला आहे. लेखक म्हणतोय, द मदर लंगूर शोड मी, त्या वानरी आईला मला दाखवून द्यायचे होते किंवा मला दाखवून दिले की फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. कारण का फक्त मनुष्य व प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन म्हणजे फक्त अन्न नाही, तर बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. बॉन्ड थ्रू ट्रस्ट म्हणजे दृढ विश्वास, कंपॅशन करुणा, एकमेकाविषयी असलेली भावना, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि एकमेकाला समजून घेण्याची सामंजस्य, असे इतरही अनेक मार्ग आहेत. म्हणजेच लेखकाला म्हणायचं आहे की मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये संवाद साधण्यासाठी फक्त अन्नच नाही, म्हणजे आजसुद्धा आपण पशु पक्षी असताना त्यांना आपण फक्त अन्न ठेवतो किंवा त्याला देतो किंवा त्यांना खायला टाकतो, परंतु त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून आपण त्यांच्या मनात आपल्याविषयी काय भावना आहे हे आपण समजू शकतो का? परंतु याच्या पलीकडे सुद्धा, म्हणजे एवढंच नातं नाही तर याच्या पलीकडे सुद्धा जाऊन प्राणी, पशु पक्षी आणि मानव यांच्यामध्ये जो दृढ विश्वास आहे, करुणा आहे एकमेकाप्रतीची आणि एकमेकाला समजून घेण्याची सामंजस्य, असे इतरही अनेक मार्ग आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे, असं या ठिकाणी लेखकाला हा आपल्याला संदेश द्यायचा आहे. अँड वी विल सी लास्टली 2 lines. 55 years have passed since that day.
त्या घटनेला जवळपास 55 वर्ष होऊन गेले. आय एम नाऊ 70 इयर्स ओल्ड. आत्ता मी मात्र 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. परंतु ते जे अचानक झालेली चकमक आहे, सामना आहे, ती अविस्मरणीय भेटीची आठवण आहे. आज ही माझ्या हृदयाशी, माझ्या मनाशी प्रेमपूर्वक जपली गेलेली आहे. अशा पद्धतीनं हा लेखक आपल्याला त्याच्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो की याच्यामधून एक असा संदेश दिलेला आहे की ही स्टोरी कन्व्हिन्सेस communication and mutual trust is indeed a reality, and if anyone strikes the right chord, the relationship becomes active. आणि म्हणूनच मानव व जनावरे यांच्यात फक्त अन्नामुळे सुसंवाद साधला जातो असं नाही, तर एकमेकावरचा विश्वास, समजूतदारपणा यामुळे तो निर्माण होतो असं लेखकाला या ठिकाणी संदेश द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण वी लर्न्ड ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड बाय तपन मुखर्जी. या पाठाला आपण इथेच पूर्णविराम देऊया. थँक्यू.